भारत देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारी मोठी महत्वाची घटना घडली ही 20 व 21 मार्च 1920 रोजी कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे आयोजित केलेल्या अखिल महाराष्ट्र अस्पृश्य वर्गाच्या परिषदेत. ही परिषद पुढे इतिहासात माणगाव परिषद म्हणून अमर झाली आहे. या ऐतिहासिक परिषदेमध्ये परिषदेचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते लोकराजा राजर्षी शाहू महाराज. अस्पृश्यांवर होणारे अन्याय, अस्पृश्यांची होत असलेली मुस्कटदाबी व त्यांना जगावे लागत असलेले गुलामीचे जीवन या सर्वांवरती मात करत शाहू महाराजांनी अस्पृश्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. त्या शाहू महाराजांना या परिषदेमध्ये सन्मानित करण्याचा आयोजकांचा मनोदय होता. या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी भाषणं केली ती भारताच्या सामाजिक चळवळीला नवे वळण देणारी भाषणं आहेत. या माणगाव परिषदेत राजर्षी शाहू महाराज भाषण करताना म्हणतात, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढा, याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व देशाचे पुढारी होतील. माझी मनोदेवता मला असे सांगते.